वादग्रस्त शिकाऊ IAS अधिकारी पूजा खेडकर यांना अखेर केंद्र सरकारने बडतर्फ केलेला आहे। हा निर्णय आज आला। आज गणेशाच्या आगमनाच्या दिवशी पूजा खेडकर सारख्या अपप्रवृत्तीचं विसर्जन झालं असं मी म्हणेन। पूजा खेडकर यांनी IAS मध्ये येण्यासाठी जे काही केलं ते सगळं कोणत्याही कायद्यात बसणार नव्हतं। त्यांनी सगळ्या यंत्रणांना फसवलं होतं, सगळ्या कायद्यांना धुडकावून लावलं होतं। अशा परिस्थितीमध्ये IAS लोकांना एवढं संरक्षण असतं की त्यांना काही होणार नाही असा एक समाजामध्ये संदेश जात होता। त्या संदेशाला या निकालामुळे, या निर्णयामुळे एक चाप लागलेला आहे। पूजा खेडकर यांच्यासारख्या अपप्रवृत्ती जर IAS सारख्या सेवेमध्ये आल्या तर त्याच्यामुळे देशाचा जो एक प्रशासकीय कणा आहे त्याला एक मोठा धोका पोहोचत होता। तो धोका याच्यामुळे कमी झाला आणि याच्यापेक्षा एक चांगली एक संदेश लोकांमध्ये गेला की जर पाठपुरावा केला, जर व्यवस्थितपणे एखाद्या प्रकरणाची हाताळणी केली तर IAS यांना प्रचंड संरक्षण असतं। त्यांना काढणं सहजासहजी पंतप्रधानांना सुद्धा शक्य नसतं। अशा स्थितीमध्ये हा निर्णय केंद्र सरकारला घ्यावा लागला। त्यासाठी त्यांनी जे काही केलं असेल ते आता आपल्याला माहिती नाही, परंतु हा निर्णय हा स्वागतार्ह आहे। आणि अशा पद्धतीने ज्यांनी ही सेवा मिळवलेली IAS मध्ये आता कार्यरत आहेत त्यांच्या बाबतीतही असेच कठोर निर्णय घेतले जातील अशी मला खात्री वाटते। प्रशिक्षणार्थी IAS ऑफिसर पूजा खेडकर को आज केंद्र सरकार ने बरतरफ कर दिया। आज गणेश जी का आगमन हो रहा है उसी वक्त ऐसा कोई निर्णय आना है कि पूजा खेडकर जैसी अपप्रवृत्ति का, मैं कहूंगा कि विसर्जन है, मैं अपप्रवृत्ति का विसर्जन बोल रहा हूं। IAS जो सेवा होती है उसमें जब कोई भी एंटर करता है, उसमें आता है तो ऐसे प्रतीत होता है सबको कि उनको कभी कोई हाथ नहीं लगा सकता, उन पर कोई कार्रवाई नहीं हो सकती। लेकिन अगर पूजा खेडकर जैसा प्रकरण आता है और उसका सही ढंग से कोई उसका पीछा करता है तो ऐसा निर्णय आ सकता है। और अभी ये तो निर्णय अच्छा आ गया, लेकिन ऐसे और अधिकारी जो IAS सर्विस में जो अपने प्रशासन का जो रीढ़ होती है उसको कमजोर कर रहे हैं, ऐसे बाकी जो IAS ऑफिसर है जिनके ऊपर इल्जाम है, जिनके सर्टिफिकेट से झूठे हैं, उन पर भी कार्रवाई होनी चाहिए। अभी यही हमारी और देश के लोगों की मनीषा है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।